असं हाताच्या कोपऱ्या बसणं असं भाकरी कुस्करून रश्यामध्ये असं खाल्लं की असं त्याची चव लागत्या ती चव कुठं नसते. आणि ही लाजून बिनाला असता का नाही, ही बिनाला असताची जी होती माणसं ती फक्त तुम्हाला गावाकडे जत्रा कुठं तर बघायला मिळणार, असं हॉटेलला कुठं बघायला मिळणार नाही. आजचा जो स्पॉट आपण कव्हर करणार आहे ते कुठल्या हॉटेलात नाही, कुठल्या स्टेटला नाही, कुठं नाही. जो आपण स्पॉट आज कव्हर करणार तिचं पहिलं तुम्हाला लोकेशन सांगतो. सांगली जिल्हा जर तुम्हाला माहित असतं तर सांगली जिल्ह्यात तासगाव आहे. तासगाव विटा रोडला लिंब नावाचं एक गाव आहे. त्या लिंब गावात एक साऊबाईची जत्रा म्हणून भरत असते. बरेच जण लोकांची तिथे नवसाचे वगैरे असतात, अशी बोकड म्हणा किंवा काय असं जेवण जे असते जे गावाकडे जत्रा आहे त्यांना लोकांना माहित आहे ते जेवण इथं साऊबाई जत्रेमध्ये तयार होते. पण तुम्हाला काय असते ते पहिलं इंट्रोडक्शन करून सांगतो. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण तुम्हाला लोकेशन सांगितले की सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमध्ये लिंब गावात आलोय आणि तासगावातील लिंब गावामध्ये ही साऊबाईची जत्रा जी भरत्या तिथं आपण आज आलेलो आहे. विषय असा आहे की आज आमच्या एका मित्राचं अजित माने म्हणून मित्राला 11 बोकडांचं जेवण येत आहे आणि त्याने मला बोलवलं. म्हटलं सूरज आपलं एक जरा काय असं झालं बल्कमध्ये जर जेवणाचा आपण व्हिडिओ केला तर होईल का? करूया की म्हटलं. कारण कसं आहे तुम्हाला पण जसं बघायला आवडतंय, आपल्याला बी असं घ्यायला आवडतंय, ते करताना कसं प्रमाणात जे तयार होतंय ते आपण दाखवायला सुद्धा चांगलं वाटतंय. त्यामुळे 11 बोकडाचं जे जेवण आहे ते कसं तयार होते त्याची उत्सुकता मला पण होती. तेच आपण आज सगळं बघणार आहे, ते कव्हर करणार आहे. साऊबाईची जत्रा भरते तिथे कसं कसं काय काय विषय असतो तुम्हाला सगळं सांगणार आहे. चल तर बघूया. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ही जी साऊबाई जत्रा आहे आपण आज जी व्हिडिओ घ्यायला लागलोय जी इथं जी गर्दी आहे लोकांची भरपूर गर्दी झाल्या, पण लोकांच्या सोयीसाठी पावसाचं वातावरण आहे आणि त्यासाठी आपण विजय मंगल कार्यालय जे आहे शिरगावमध्ये तिथं ते सगळं बनवतानाच आपण रेसिपी वगैरे ते बनवताना घेणार आहे. तर आपण तिथंच जाणार. तर साऊबाईच्या ठिकाणावरून आपण इकडे आलेलो आहे कार्यालयामध्ये. विजय मंगल कार्यालय तुम्हाला म्हटलं होतं तासगाव विटा रोडला आहे. त्या विजय मंगल कार्यालयामध्ये आलेलो आहे आपण. तिकडं 11 बोकडं आपण नेलते ते सगळं पीस वगैरे करून इकडे कार्यालयामध्ये आणलेलं आहे आणि ती कार्यालयामध्ये जाऊन आता आपण ते कसं तयार होते त्याची सगळी प्रोसेस बघणार आहे. चला तर बघूया. तर 11 बोकडाचं जेवण आपण करायला आलोय. सुरुवातीला आपण मटण शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण वळीने सगळी पातेली ठेवले आहेत आणि सातले भाऊ अनेकदा आपल्याबरोबर आहेत. तर त्यांनीच आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत की आता मटण कसं तयार होणार आहे. तर सुरुवातीला आपण मटण शिजवून घ्यायचं आहे. तर आता काय काय टाकले सांगा बरं. खडा मसाला टाकलाय, कांदा टाकलाय, आलं लसूण पेस्ट टाकल्या आणि तेल. मग तेल किती टाकलंय? 4 किलो. आणि कांदा 2 किलो कांदा शिजवायसाठी. आणि खडा मसाला काय काय त्यात? वेलदोड, लवंग, थोडी दालचिनी. तर असा खडा मसाला टाकलाय की आता सगळं आपण फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून मटण त्यामध्ये शिजवून आपल्याला टाकायचं. शिजायला मटण किती वेळ लागेल तरी? 2 तास. टोटल आपलं किती मटण आहे? मटण टोटल 180 किलो मटण तयार होणार आहे. 11 बोकडाचं मटण असणार आहे. साऊबाईच्या जत्रेतलं मटण हे तयार होणार आहे आणि ते आपण सगळं तयार होताना आज सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर हे मटण होतायचं चालू आहे बघा. पहिल्यांदा एक पिंप गेलेला आहे. आलं अनेक पातेले मटणाचं एवढ्या बल्कमध्ये आपण पहिल्यांदा दाखवायला आलो तुम्हाला मटण करताना. हळद चाललेली. हळद किती आहे बघ? हळद 300 ग्राम टाकायचं. 300 ग्राम हळद. तर या पातेलीमध्ये एवढंच मटण बसतं. बाकीच्या पदार्थांची बाकीच्या पातेलीमध्ये आपण टाकतो. मीठ पाऊण किलो मीठ. तर मटण जे आपण सगळं ह्या पातेल्यामध्ये ओतलेलं तर त्याला हळद मीठ लावलेलं आहे बघा आणि सगळे एकजीव झालेला आहे. आणि ते आता पाणी सोडायसाठी आपण ठेवणार आहे. ज्यावेळेला त्याला पाणी सुटेल त्यातलं जे अर्क उतरल पाण्यामध्ये त्याचा आपण रस तयार करणार आहे. तर त्याची सगळी प्रोसेस आपण बघूया. तर आपण जे मटण टाकलेलं त्या पातेल्यामध्ये टाकलेलं तर त्याला पाणी सुटून थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये वरण टाकलेलं आहे कारण आपल्याला रसा जास्त प्रमाणात करायचा. ही 100 किलो आणि ते 80 किलो. तिकडल्या पातेल्यामध्ये पण ते 80 किलो आहे बघा. इकडे 80 किलो मटण टाकलेलं आहे आणि इकडच्या पातेल्यामध्ये 100 किलो मटण आहे. एक टोटल 180 किलो मटणाचं आपण सांगितलं होतं आणि टोटल 11 बोकडं. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जर खाली पार्ट दिसत असेल तर हे पार्ट जे तिळवर म्हणते त्याचा विषय असा असतो की हे जर रश्यामध्ये टाकलं तर ते फुटल्यानंतर ते कडवट लागते. त्याला ते बाहेरच भाजत असते म्हणून ते सगळ्याकडे तुम्हाला कुठं कुठल्या तर जत्रेत तुम्ही बघितला तर असं पातेल्याला साईडनं लावलेलं तुम्हाला ते दिसेल. आणि आता हे जे अळणी रस्सा झालेला आहे आपला या अळणी रस्स्याचा आपण तिकडं साईडला तिकड रस्सा करणार आहे आणि नंतर सुक्क मटण करणार आहे.
तर सहावापेश कसं भाकरीचं नियोजन असते, सगळे गरमागरम भाकरी मिळत्या किंवा कोण घरून करून आणतंय, तर इथं गरमागरम भाकरी करायचं काम चालू आहे बघा. त्यासाठी इथं सगळे लेडीज मंडळ आलेला आहे आणि आपल्या सगळ्या भाकरी इथं होणार आहे. तर ह्या ज्या भाकऱ्या तयार होणार आहेत तर ह्या भाकऱ्या टोटल 150 किलो पिठाच्या भाकरी तयार होणार आहेत. अंदाजे एक 10 किलो पिठामध्ये 80 भाकरी तयार होतात. म्हणल्यावर ना 150 किलो पिठाचे किती झालं ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्ही. असे गरमागरम इकडे भाकरी तयार होणार. तर आपलं मटण बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आणि आता आपण रश्श्याची तयार करणार आहे. तर रश्श्यासाठी ही पातेलं मोठं घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल किती टाकले? साधारण एक 6 किलो तेल टाकायचे. 6 किलो तेल. सुक्क आणि रस्सा हे दोन्ही एकाच मसाला तयार होणार आहे सगळा. सुक्याला पण हेच मसाला वापरायचा आणि सगळा मसाला भाजून त्यातला थोडा मसाला सुक्यासाठी काढून राहिलेल्या मसाल्याचा रस्सा करायचा. बरं. म्हणजे आपण आता टोटल जो मसाला बघणार आहे तो दोन्हीची रेसिपी असणार आहे. रस्स्यासाठी पण हेच मसाला आपण वापरणार आणि सुक्यासाठी त्यातलाच बाजूला काढून आपण सुक्यासाठी वापरणार. आता हे टोटल तेल चालले 6 किलो. आता हे 180 किलो म्हटलं किती माणसासाठी झालं? हे 180 साधारण 1000 ते 1000 माणसं नेट व्यवस्थित येऊ शकते. 1000 माणसाची होते. भरपूर मटण 1000 माणसाला पुरतं. तर आपण आता खडा मसाला टाकणार आहे. खडा मसाला यात लवंग आहे, मिरा येते, दालचिनी आहे, मसाले वेलची आहे, तमालपत्री आहे आणि जिरा येते. आपण प्रमाण साधारणतः काय राहणार आहे? हे थोडं टाकायचं. साधारण 25-25 ग्राम सगळे म्हणून टाकायचं. चरबी आलेला आहे बोकडाची. मांद ज्याला आपण म्हणतोय मांद त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि मांद ह्यात टाकलं यासाठी हे जर ह्यात टाकलं तर हे रश्श्यात मांद राहतं या. आणि जर आपण शिजवलं तर मांद्या सगळं पाणी होऊन जाते. मांद काय राहत नाही शिल्लक त्याच्यात शिजवल्यामुळे. आणि ह्यात रश्श्याला चव चांगली येते मांद्यामुळे चव चांगली येत्या. रस्सा बी असा भारी दिसतो. वर असं मांद पवायला आल्या रस्सा एकदम छान दिसतो. बाहेर जर हॉटेलला आपण एखादा व्हिडिओ करायला लागलो मला बऱ्यापैकी मला अनुभव आहे त्यातला. कारण काय होतं फ्रीजला ठेवलं जातं इथे आणि त्यामुळं त्याची चव त्या पद्धतीच लागते. ही कसं फ्रेश मध्ये ह्याची चव ही त्याच्यापेक्षा वेगळीच असते. यातलं मांद्यातलं तेल बिल हे सगळं रश्श्यात जाते. त्याच्यामुळे रश्श्याला स्वाद चांगला येतो. त्यात आता हळद. तर आता जाणार आहे हळद किती? ही हळद 200 ग्राम. 200 ग्राम. चरबी भाजलेली आहे बघा. खडा मसाला भाजलेला आहे. आपण यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट. बादली भरून विषय आहे बघा. बादली भरून आलं लसूण पेस्ट आहे. हे आपण कितीची केली भाऊ? हे साधारण 2 किलो लसूण आहे. 2 किलो लसूण आणि 1 किलो आलं आहे. 1 किलो आलं लसूण पेस्ट मिक्स केलेला आहे. 100 आपण 100 किलो साठी करतोय. टोटल रश्श्यासाठी आपण करणार आहे. आणि हे शेट आहे ते यांची मालक आहेत बघा. हे यांची बोकडं आहेत. 11 बोकडं जे आहेत यांचं आहे. अजित शेट आहे विसापूरचे. यांची 11 बोकडाची यात्रा आहे. मला वाटतं विसापूर मध्ये बऱ्याच वर्षानंतर 11 बोकडा जेवण. हो बरेच म्हणजे वाटतं एक 22 वर्षापूर्वी झालं आपल्या ते आपल्या पाटाचं हे झालं का नाही त्याच्यानंतर एवढं मोठं नाही झालं. एवढ्या मोठ्या ह्याच्यात पाटणीमध्ये कुणाला नाही झालं. त्यांचं 6 यात्रेमध्ये त्यांचं 11 बोकडा आहेत. गाव आमचं लय खायला. ते बघू शकता हळद टाकलेले आहे. परत कांदा पेस्ट जाणार आहे. जाणार आहे याच्यामध्ये कांदा पेस्ट. हळू हळू किती किलो कांद्याची पेस्ट आहे? किती किलो कांद्याची पेस्ट आहे? एक 20 किलो कांद्याची पेस्ट आहे. 20 किलो. 20 किलो कांद्याची पेस्ट जी मिक्सरला बारीक केलं इथं. आणि डायरेक्ट बारीक केला ना कांदा का भाजला? डायरेक्ट बारीक करून अर्धा तास कांदा भाजायचा. बरोबर. अर्धा तास कांदा भाजणार आणि त्याला तेल सुटूस तर भाजायचा कांदा. अर्धा तास कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये ऍड केलेलं आहे बघा. आणि एकदम घट्ट पैकी असं कसं मिश्रण झालेलं आहे त्याचा जरा रस्सा तयार होणार आहे. बोलतो कधी कधी मी पण सुद्धा शुद्ध. आवडत नाही ना शहराकडल्या लोकांना असं. आता एक 10 मिनिट पण आमची भाषा तीच. येऊ दे तुकडा. तर हे निवद काढलेला आहे बघा. निवद परत नंतर देवाला दाखवायला जाते. जिथं सावबाईचं देवस्थान आहे आपण जिथं सकाळी शूट केलं तर तिथं जाऊन आता ज्यांचं जेवण आहे अजित माने तर त्यांनी स्वतः जाऊन तिथं आता हे निवद दाखवणार आहेत. आणि त्यानंतर जे आहे ते आपण रस्सा तयार करू. जीव काळीज उराडी काळीज उराडी
जीव आणि हृदय आणि हृदय फुफ्फुस बर त्याला एक एक पार्ट निवडासाठी करते पण मिक्सर जे आपण जे काय ऍड केलं त्याच्यामध्ये आता मसाला जाणार आहे पण मसाला आता कसं डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर पहिल्यांदा आपण ह्या पातेल्यामध्ये मसाला सगळा ऍड करायचा आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं तर मसाला काय काय जातोय भाऊ आपल्याला सांगणार आहे मिरची पावडर किती टाकायचे एक 400 ग्राम 400 ग्राम हे सुहाना मटन मसाला हे एव्हरेस्ट मटन मसाला हे धना पावडर ही पण धना पावडर ही कसुरी मेथी किती 100 ग्राम आणि धना पावडर 400 ग्राम आहे 400 ग्राम एक किचन किंग मसाला हे किती आहे हे 400 ग्राम आहे 400 ग्राम शिकाय किचन किंग हे सगळं टाकलं हे जात आपण पाणी ओतून याचं पेस्ट करून घ्यायची पाणी मिक्स होणार आहे याच्यामध्ये गाठी होऊन देण्यात अजिबात गार पाणी आहे का गरम आहे गारच आहे ना गरम पाणी कालवा येणार नाही तर हे मिक्स होते गाठी मसाला होऊन द्यायची नाही त्यात. गाठी होऊन द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मसाल्याचं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं ह्याचा फायदा काय होतोय म्हटला हे आपलं तेल कमी असतं ना तेल कमी असल्यामुळे मसाला व्यवस्थित भाजत नाही मग ते खाल्लं जाळ चालू असतो मग तेल कमी पडते मसाला कोरडा पडतो त्यामुळे मसाला करपतो जास्त बरोबर तुम्हाला सांगू का म्हणजे भरपूर मेहनत लागते स्वयंपाक करायसाठी सुद्धा कारण आता 180 किलो मटन 11 बोकडाचं मटन आणि खायसाठी अखंड आमचे गावातली बऱ्यापैकी माणसं असणार पाहुणे मंडळी असणार तर ह्यामध्ये काय होतंय काही जर इकडे तिकडे चव बिघडली सगळ्यांना माहित असते त्यामुळे आचार्याचं काम हे लय जिम्मेदारीचं काम आहे प्रॉपर अंदाज पाहिजे आणि ती चव आली पाहिजे त्यामुळे ही लय मेहनत लागते 1 लाख त्यांच्यासाठी होऊन जाते आणि 1 लाख आपल्यासाठी सबस्क्राईब करा हळूच आपल्याला फायदा आहे त्याचा तुमच्यापर्यंत असं मोठं चांगले व्हिडिओ येत राहतील अजून आपण भरपूर आणणार आहे भरपूर काय आणणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा शिकाय आता हे तीळ पेस्ट आहे तिळाची पेस्ट किती किलो आहे तीळ 1 किलो आहे 1 किलो तिळाची पेस्ट हे नारळाची पेस्ट आहे ओलं नारळ किसून त्याच्यामध्ये पाणी ओतून केलं बघा नारळ पेस्ट आहे हे जिऱ्याची पेस्ट ही किती जिरं किती जिरं 1.5 किलो जिरं आहे 1.5 किलो जिऱ्याची पेस्ट आहे बघा म्हणजे आपण यात सुक्का आणि रस्सा या दोन्हीसाठी आपण हे केलेलं आहे टोटल केवढा मसाला झालाय बघा मोठा एकदम पातेलं मोठा आहे त्याच्यामध्ये तेवढा मसाला हे काजू पेस्ट आहे काजू पेस्ट घालायचं कारण काय असेल काजूचा स्वाद चांगला येतो आणि घट्टपणा येतो रस्स्याला किती किलो आहे काजू हे काजू 1.5 किलो आहे ही आपली क्वांटिटी जास्त आहे ना त्यामुळे आपण जरा त्या प्रमाणात वापरायला जेवण पण जास्त प्रमाणात त्यामुळे मसाला पण म्हणजे तेवढाच स्ट्रॉंग पाहिजे ओके पुन्हा एकदा मिक्स होतोय मसाल्याचं लय मोठं काम आहे बा तरी मिश्रण सगळं प्रॉपर भाजलेलं आहे बा कलर तुम्ही बघू शकताय आणि घट्टपणा जो आहे कांद्याची आपण ग्रेव्ही वगैरे सगळी टाकली त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये काय हे मसाला टाकायचा ना जी आता आपला सगळा मसाला आपण कालवला आहे मसाला आता एक टाकणार आहे आता आपण जो मसाला तयार होताना बघितला तेव्हा आपण सगळ्या याच्यामध्ये ऍड करायला लागलो हे असं सगळं तेल इकडे हे सगळं तेल सुटलेलं आहे मसाला असा पूर्ण भाजलेला आहे मसाला भाजलेला आहे मटन जर तुम्ही बघितला की आपला आळणी मटन आणि शिजलेला तवंग वगैरे कसला भारी आलाय बघू शकता तुम्ही बघितले की असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आता ह्योच आळणी रस्सा आपण आता इकडची ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे बघा मगाशी आपण जी सगळी प्रोसेस बघितली त्याच्यामध्ये आपण रस्सा आळणी रस्सा ऍड करणार आपला रस्सा जो आहे तिखट रस्सा लाल रस्सा ते आपण तयार करणार चालू झालेला आहे बघा आपला आळणी रस्सा पातेल्यामध्ये काढायसाठी येऊ दे पूर्ण आळणी रस्सा याच्यामध्ये बाजूला कसा आलेला बघा मटणाचा पूर्ण आर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे त्या रस्स्यावर आणि मटण बघा मटणाची क्वांटिटी बघा पाय पडलं तर थोडं
तर ह्यो आला बघा आपला आळणी रस्सा पातेला जे भरलेला आहे ते चाललेला आहे ग्रेव्ही मध्ये दमान. आळणी रस्सा पूर्णपणे ह्या पातेल्यामध्ये गेलेला बा. आता ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं नाही ना? नाही झालं आता हे फायनल रस्सा त्याला उकळी द्यायची. त्याला उकळी घ्यायची. उकळी दिल्यानंतर आपला रस्सा तयार होणार. मग तयार झालेला बाकीचं- रस्सा कसा दिसतोय मी तुम्हाला दाखवतो. तर आपण जे ग्रेव्ही साईडला काढलेली रश्यात राहिलेली, तर आता हे सुक्या मटणासाठी आपण मटण तयार बस करायला बस लावलं. बस बस. मटणाची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण हे नुसतं परतून सुक्क मटण आपण तयार करणार आहे. तिकडे साईडला बघा आपला रस्सा बऱ्यापैकी तयार होत आलेला आहे. उकळी त्याला आलेले आहे. अगदी अबदार ह्या आधी कोथिंबीर ह्याच्यावरती आणि आपण शिस्तीने ग्रेव्ही मिक्स हलका- केलेलीच आहे. ते बघा कलर यायला लागलाय त्याला लाल थोडस जास्त पण मसालदार करायचं नाही असं तातली म्हणून म्हणणं आहे. चव जशी लागाय आपण जेवताना आणि त्याची सांगणारच आहे तुम्हाला. टाकलेला एक खोबऱ्याचा किस थोडा टाक थोडा बस. मगाचं जे मटण होतं त्याच्यातून आता ह्याच्यामध्ये किती फरक पडला. वा जबरदस्त. तर तयार झालेलं आपलं सुक्क मटण कोथिंबीर मस्तपैकी टाकून त्यावर गार्निशिंग केलेलं आहे आणि जबरदस्त एकदम दिसायला बघू शकता तुम्ही. तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असं बघून. तर रस्सा आता 90% तयार झालाय. 10% काम हे राहिलेलं आहे. 4 किलो चटणी पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता कट कसा आहे. अजून ह्याला कट येणार आहे, अजून लाल दिसणार आहे. चटणी ऍड केलेली आहे याच्यामध्ये. चटणी एक 10 मिनिटांमध्ये सगळी मिक्स होते रश्श्यामध्ये. क्वालिटी झालाय काही विषयच नाही. म्हणजे कसं आहे गावालाच मजा येईल. आता तुम्हाला नुसतं खायला मिळालं तर आपण बघायला दाखवलं मेहनत लई लागते. दिवसभर मेहनत सगळी चालू आहे. त्यामुळे जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.